जी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया हॅलो हॅलो रमा भाऊ हॅलो 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 रमा भाऊ बोल ना रमा भाऊ. भाऊला घेतलं ना कॉन्फरन्सला. हा, मीच बोलतोय ना. बोल ना भाऊ. काय म्हणतो? अरे अभि भाऊ काय म्हणतो बघ ना, स्वतःला संपवायचं म्हणतो. मेंटल झाला का तू? काय भाऊला रडतोय, काय बाईला आहे का तू? संपवतोय स्वतः भाऊ. मला काय समजत नाही. पोरी पण असं करतोय भाऊ का? कोणासाठी करतो यार आता? मग तुला एवढे माझा एवढा दोस्त आहे, तू मुली काय संपवायचं म्हणतोय का? हा ना भाऊ, याला समजा जरा असं काही. काय म्हणता, एवढे दिवस लागले सोशल मीडियावर व्हायरल व्हायला, 5-6 वर्ष झाली, आणि आता भाऊ असं म्हणतोय. असं काय परत परत कोणी पण होतं का रिस्टार? तुझ्यासाठी खूप काही केलं यार. ती मला आणि कसं सोडून गेली थोडं भांडणावरून. एक पोरगी गेली म्हणून काय झालं? 100 पोरी भेटतील. एक मुली गेली भाऊ, तू एक दोस्त गेला असता असं केलं असतं का भाऊ? सांग ना. एका मुलीसाठी चालतो. आई बापाकडे बघ ना तुझ्या. भाऊ रडू नको यार तू. रडलेलं चांगलं नाही वाटत भाऊ, आपण सोबत राहतो. रमा भाऊ सांग नाही तर थोडं समजून. तुला निलेश भाऊ सारखा दोस्त आहे. अरे भाऊ मला तीच पाहिजे. थांब भाऊ, तुला वाड्यावर येऊन भेटतो आम्ही. रमा भाऊ तू बी येवर का संध्याकाळी? वाड्यावर येऊन भेटू आपण दोघांना. भाऊ तू तुझ्यासाठी जीवाचं वाईट नको काय का मुलीसाठी. हा भाऊ, त्याला आपण समजून सांगू ना का? सर्व जग होतं भाऊ यार, मी तिच्यासाठी खूप काय केलंय. हा भाऊ, म्हणजे काय काय केलं होतं तिच्यासाठी. तू तुझ्या आई बापासाठी कधी केलंय का तेवढा? काही मान नाही भाऊ, पण मला तिच्यासोबत नाही. जाऊ दे भाऊ. रमा भाऊ आपण त्याला ना संध्याकाळी समजून सांगू नाही का? आपण जाऊ, पण आपण जाऊच नाही तर काही नको करून टाकायला असं म्हणणं आहे. नाही भाऊ, काही करणार नाही तो. मला विश्वास आहे अभि भाऊवर. अभि भाऊवर विश्वास आहे. अभि भाऊ टेन्शन नको घेऊ. आम्ही येतो संध्याकाळी, आपण बोलू नाही का? पण तू काय असं काही करू नको बरं. भाऊ तिने दुसरा पाहून घेतला, तर तुझ्यासाठी काय असं वाटतोय? ती माझ्यासाठी एक तर मुलगी नाही, सर्व जग होत. भाऊ रडू नको ना यार तू, आम्हाला चांगलं नाही वाटत आहे यार. सांग रे रमा भाऊ याला काही. येतो आम्ही वाड्यावर संध्याकाळी नाही का 7 वाजता. वाड्यावर येऊन बोलू आपण नाही का? ऐक ना, झोपून घे होतो आता. टेन्शन नको घेऊ. जेवण केलं का भाऊ तू? नाही ना भाऊ, जेवणच जात नाही काही. काय घेऊन येऊ का भाऊ? बाहेरून घेऊन जर घेऊन नाव काय त्या भाऊ त्या मुलीचं? आज तुमची वहिनी तुम्हाला माहित नाही का असं बोलू राहिले तुम्ही? तर मजा घ्यायचा प्रयत्न करताय. मी खरंच जर खाऊन गेलो बाई. नाही रे भाऊ, असं नको करू. रमा भाऊ सांग रे याला. भाऊ नको ना. तू माझ्यासाठी एक घेऊन येशील का भाऊ? सांग ना. तू सगळे पूर्ण करू शकतो. जर माझ्यासाठी जर घेऊन ये. नाही रे भाऊ, असं काय बोलतोय यार. तू असं माझं मन दुखवतोय का भाऊ असं बोललो ना? मुलीसाठी रडू नको. आम्ही येतो वाड्यावर नाही का, बोलू आपण संध्याकाळी. रमा भाऊ तू बी ये बर का? येतो आम्ही वाड्यावर संध्याकाळी, या सगळ्यांनी. आणि एकदा कॉलवर बोलून घ्या ना तुम्ही. हो बोलतो. रमा भाऊ मी घेतो. उद्या आपण ऐका ना, आलो ना आपण त्यांना कॉल लावू आपल्या वहिनींना, मग आपण बोलून घेऊ काय त्यांच्याशी. हा, सॉल्व्ह करून घेऊ तुमचं. आता ऐका ना भाऊ. हॅलो, आम्हाला पब्लिक कडनं असं पण ऐकू आलंय तुम्ही दुसरा पाहून घेतला तिचा आधीचा बी.
आता त्याच्यासोबत ते लग्न करायचं म्हणते अहो, सोडून द्या तुम्ही विषय. भाऊ जाऊन द्या. रामा भाऊ इथं नका बोलू, कॉल रेकॉर्डिंग होती, रिकामा कशाला. भाऊ काय काय ना भाऊ, जाऊन द्या, विसरून जा तुम्ही. दुसरं वहिनी पाहून घेऊ आपण तुमच्या जाती. हा उद्या ये ना. येतो भाऊ आम्ही संध्याकाळी वाड्यावर येतो, वहिनींना फोन करतो. चालेल, ठेवतो आता. एक गाणं म्हणू. कोणतं गाणं म्हणतो कोण अभि भाऊ? जरी तिने मला धोका दिला, सुधा देऊ नको त्याची तिला. जरी अजून रडत बसतो मी तिच्यासाठी, रोज रात तिला. रे भाऊ रडू नको ना यार. रामा भाऊ सांग रे याला काही. भाऊ तुम्हाला असेच गाणे म्हणायचे पुढे जाऊन पण. आता कुठं नाव कमवलंय तुम्ही, नाव संपवायच्या गोष्टी करताय तुम्ही. आता कुठं नाव कमवलं. एवढं तुमचा चांगला आवाज, एवढे चांगले केस, तुम्ही असं म्हणताय का भाऊ? काय केलं कासाठी? अरे तिच्यासाठी होतो मी, असं राहिलेलं होतं. तिला आवडायचं. एवढा आवाज, एवढे मॉडेल दिसता तुम्ही. एवढे फेमस आहे, एका मुलीसाठी काय एवढं करताय तुम्ही? तुम्हाला आता 100 मुली भेटतील तुमचा आवाज आणि केस भाऊ. आता 90 आहे, आता 100 के होतील अभि भाऊ. काय बोलतो यार तू. ते पाण्यासाठी मी नाही राहणार भाऊ. ठेवतो भाऊ फोन. बाय. आता भाऊ येतो आम्ही वाड्यावर संध्याकाळी. रमा भाऊला घेऊन येतो.